नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 136 ते 140 सादर करते आहे. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे. तया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसे ठेले. देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य टाकून गेले. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही. गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आपण सामान्य माणसं कायमच कुठल्या ना कुठल्या भीतीने पछाडलेली आणि ह्या भीतीतून उत्पन्न होणारी असुरक्षिततेची भावना तीही आपल्या मनात कायमच घर करून बसलेली असते. रामदास स्वामींनी म्हटलंय की या भीतीच्या मुळाशी आपण जर गेलो तर काय आहे, आपलं मन हे वेगवेगळ्या प्रकारच्या देहभोगांमध्ये गुंतलेलं आहे, ते सुखलोलुप झालंय. मग हे भोग कायमच मिळत राहतील ना ह्याची चिंता, ते जर मिळाले नाहीत तर काय ह्याची भीती ही सतत आपल्या मनात आहे. या भीतीपासून आपल्याला मुक्तता हवी असेल तर उपाय एकच, आणि तो म्हणजे या देहभोगांच्या पलीकडे असलेल्या चिरंतन आनंदाचा शोध. आणि हा शोध संत महात्म्यांना लागला आहे. परमेश्वराशी अगदी एकरूप झालेलं मन, त्यांचं मन हे भयच काय पण कुठल्याही विकारांपासून फार दूर आहे. अशा व्यक्तींचं मार्गदर्शन आपण घ्यायला हवं. इंग्रजीत म्हणतात त्याप्रमाणे एन्शंट विजडम हे आपल्या वेदशास्त्रांमध्ये आहे. अनेक वर्षांच्या अभ्यासातून अनुभवातून जे काही ज्ञान आपल्या वेदशास्त्रांमध्ये मांडलं गेलंय, जगण्याचे जे नियम सांगितले आहेत, ती खरी अचल संपत्ती आहे. ही संपत्ती जर आपण गमावून बसलो तर आपल्यासारखे दळिद्री आपणच. आता चिरंतन आनंदाचा शोध घ्यायचा तर परमेश्वर भक्ती ही आलीच. आणि ही परमेश्वर भक्ती जेव्हा संपूर्णपणे भक्तिभावातून येईल तेव्हा भाव तेथे देव या उक्तीप्रमाणे आपल्याला जाणवेल की या परमेश्वराचं अस्तित्व हे आपल्या आजूबाजूला सगळीकडेच आहे. आता आपल्या नशिबाने म्हणा किंवा आपल्या काही चुकांमुळे म्हणा, आपल्याला ज्या ऐहिक गोष्टींचा लाभ झाला नाही त्यांच्या मागे पळण्यात काहीच अर्थ नाही, कारण आपलं मन त्यामुळे अधिकाधिक गुंतत जाईल आणि अंती मनाला आणि देहाला फक्त क्लेश काय ते होतील. मग आपण करायला तरी काय हवं, तर आपल्या सत्प्रवृत्तींना जागृत करायला हवं. सत्व रज तम या 3 गुणांच्या पलीकडे असलेली ही सत्प्रवृत्ती ही तेव्हाच जागृत होईल जेव्हा आपल्या अहंकाराला आपण दूर करू. तेव्हाच सद्विचार आणि सदाचारांना आपल्या मनात स्थान मिळेल आणि मगच आपली सत्प्रवृत्ती जागृत होईल. जय जय रघुवीर समर्थ.